हाय, नमस्कार. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि कुणाकुणाला उपवास आहे सांगा. आषाढी एकादशी, मोठी एकादशी. तर माझं तसं स्वयंपाक चाललाय. हो का, एवढं पीठ मळलंय. आता स्वयंपाक माझ्यावरच आलाय, तुम्हाला तर माहिती आहे है की नाही. किती दिवस झालं मी स्वयंपाक बनवते. आणि काय झालं, ऊब धावली. एवढी बोट घोरपळली, तेल लावलेलं दिसतंय बघा. बोटच उप उब उब आहे ना, धावली. परात उघडाय गेले ते बघा बघाच हातावरच आले. त्या भडाका उठलंय. माणसाच्या जीवनात एवढंच तर काय झालं, मला एवढंच पळलं तर किती माझ्या जीवाची नुसती लाई 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 व्हायला लागली. मेल्यावर माणसाला जाळते ती पेट्रोल डिझेल काय नो टाकून. तर त्या आत्मा काय बोलत असेल. बरोबर आहे, ते आत्मा तेव्हा देवाने नेलेला असतो. पण जिवंतपणी माणसाला जरा तरी काटा तरी टोचला तर आयो करते, काय झालं तर आयो करते. देवा करत नाही, बाप करत नाही, काय करत नाही. बरोबर आहे की नाही. तर मी तुम्हाला बोलत बोलत स्वयंपाक करते. काय झालं माहितीये का, मला स्वयंपाक माझ्याकडे आलाय, त्यामुळं का नाही मला काही सुचत नाही. आणि बाणूचा टायमिंग झाला. तुम्हाला तर माहिती आहे माझा उशिरा स्वयंपाक. आज जरा थोडस लेट झालं. थोडस. आता उभी एवढी धावली का नाही, त्या हातावर फुकून फुकून पाणीच ओतलं मी. काय करावं, मग म्हणते ते पाणी ओतल्या फोडी येतं, काय करावं आता सांगा. तर मी घेते स्वयंपाक करून चपात्या. आईलाच म्हणते, ती तर काय खात नाही, तिला उपास असेल. तिने फराळीचं आणलं होतं, भिजाय घातलं, केलं आणि कुठं गेली पुन्हा मी नाही केलं. बघा ही फराळीचं बाकीचं डब्यात नेलंय तिनं. दिवसभर येत नाही, तिकडंच बसते. सकाळ लवकर उठून आंघोळ केली, देवपूजा केली, फराळीचं रात्रीच भिजाय घातलेलं आणि मग गेली तर आम्ही पण कोण बोलत नाही तिला. तुला जसं करायचंय तसं कर, हाय का नाही. जसं वागायचं तसं वाग. आता काय तुला बोलून उपयोग आहे. आणि जर बोलावा तर भांडणाचा मूळ आहे, म्हणून मी बोलत नाही. तुम्ही म्हणता चपाती येत नाही, काय येत नाही. बरेच जण म्हणतात मला येतं, पण एवढी खास येत नाही. म्हणजे मी माझीवाला म्हणते, बाकी काय नाही. बनवायचंच म्हणलं तर माणूस काय आपल्या आधीचा स्वयंपाक नाही. बरोबर आहे का नाही. तर मी काय सांगत होते, जीवाला एवढंस पळलं तर मला आईचं दूध आठवलं. मग जिवंतपणी माणसाला तोंडाने आणि हाताने, पाची बोटाने आणि तोंडाने चांगलं बोलावं. तोंडाने जिथं चुकतंय तिथं सांगावा, हाणून सांगावं. त्याचा राग नाही, घमंड नाही मला. तर म्हणजे मी सांगायचा उद्देश असा आहे की भरपूर अशी म्हातारी माणसं आहेत, ती भरपूर. पण काय होतं माहितीये का, जास्त मला बोलायला कुणाबद्दल आवडत नाही, हे तुम्हाला बी माहिती आहे. मला जे वाटतं तेच मी बोलत असते, आणि जे माझ्या घरात असतं तेच मी बोलते. आणि आता तुम्ही म्हणता ताई भाजी काय बनवणार, तर भाजी रात्री बनवलेली तशीच भाजी आहे, त्याला गरम केली मी. बोलते हो का. भाजी ही मुगाच्या आमट्या हिरव्या मिरचीची रात्री जास्त राहिली, म्हणून काय मी आता भाजी बनवणार नाही. आणि आज मोठी एकादश असल्यामुळं उपास मला पण हाय, दीक्षाने पण धरलाय. आणि दीक्षा गेली शेंगाला. तर हे बघा, चपाती येते का सांगा, भाजल्यावर सांगते. आता मी तुम्हाला दाखवत नाही. म्हणलं चला स्वयंपाक बनवताना म्हणलं नक्कीच माझ्या भावा बहिणीला लय आवडतं की ताई तू रेसिपी बनव. काय करावा, रेसिपी बनवायला आमच्या इथं गेल्या बारची सोमवारी बाजार बी भरला नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल, मी खोटं काहीच बोलत नाही. हो का, जे आहे ते मी बोलत असते. आता हो का,
कांदा संपलं, लसूण नाही, लसूण काही मेलेला हाय, 1-2 कुड्या टाकायच्या. आता माणसं लसण किती वापरतात हे मला माहिती आहे, कारण मी माझ्या डोळ्याने बघितलंय. जिथं जाईन तिथं मी माझ्या डोळ्याने भरपूर बघितलंय. लय लसूण वापर असतोय. पण आमच्या इथं कसं गावाकडं एक कांदा घेतला का नाही त्याच्यातला पण निमा ठेवायचा. का तर आजचं भागलं उद्या कोणाला मागता. रेशनच्या गव्हाच्या चपात्या अशाच होत्या, का करावं. आणि आम्हाला रेशनचा खाल्ल्याशिवाय मार्गच नाही. बाणूसाठी लागतात चपात्या आणि वडिलाला बी लागतात. त्यांना चपाती शुगर आहे. आपणच आपल्या माणसाची काळजी घेतली तर ठीक राहतं. बाणूची आंघोळ झाली, बाणूला टाकल्या जुन्या बांगल्यात. म्हणलं चला म्हणलं स्वयंपाक बनव. फुगत नाही तेव्हा चपात्या मग छान येते त्या, पण फुगाय पाहिजे ते मला असं वाटतं. कारण लय जणांचं बघते फुगते त्या माझ्या, पण एवढे असे नाही ते फुगत. जाऊ द्या बघा, खायला जास्त महत्व आणि चव देणं जास्त महत्व. फुगू नाहीतर नाही फुगू त्याचं मी जास्त लक्ष देत नाही. हो का, आपले 4 हाताने होतंय हे 5 बोटाने ते आपण देवधर्म करायचं. आणि माणसाला पण भडाका उठल्यात हाताचं, करू वाटत ना काही, पण काय करतात नाही गेला. ही चपात्या तात्याला सकाळनं 2 चपात्या खात्यात आणि संध्याकाळनं एक म्हणून तेवढं पीठ मळलं आज मी. आणि आज आहे सगळ्याला उपास. आता तेवढीशी शाबू माझ्या वाटणीचा आहे. हो का, बघा येतात का मला चपात्या सांगा. आता मग या हाताला तर लय भाजले म्हणून मी उघडून काय दाखवणार नाही. हो, त्याच्यावरच दाखवते कारण लय भाजले मला. लय अवघड आहे. काय म्हणतात ना, माणूस जन्मोजन्मी पुण्य करा 4 हाताने. ही 4च म्हणते, 5 बोटाने पुण्य करा. त्याच्याशिवाय माणसाला हे नाही, काय म्हणतात त्याला, स्वर्गी जागा नाही. आता आधी उपकाराची फेड खालीच करायची, तेव्हा देव वरी नेहतूया, नाहीतर खालीच भटकायचंय बघा. म्हणजे सांगायचा उद्देश तुम्ही म्हणता ताई तू अशी का बोलायला लागली, तू काही येडी झाली का. काय करावं भावा बहिणींनो, काय बोलती मला कळना, कुणाला कळना. डोक्यात विचार. शेंगा घेतल्या त्या, मीठ लावून शिजवून बाहेर ठेवल्या त्या. आणि परत दूध शेंगा आणल्या नाही त्या घरात, बाहेरच आहे त्या म्हणा. आमच्या इकडे शेंगा या म्हणलं खाय तर कोण येणार नाही भावा बहिणी. हो का, बघा येतात का चपात्या मला सांगा. जसं येतात तसं मी तुम्हाला दाखवते बाई. बघा कसं आहे, भरपूर जण आपल्याला नावं ठेवते ती, हो का. मी जे मला वाटतं ते मी करते गोष्टी. लोकांनी नावं ठेवली ना, आपण लोकांच्या जीवावर जगायला लागलो तर आपलं जीणं मुश्किल होईल या देशात. आपल्या पिढीत जीणं मुश्किल होईल. त्यामुळं का नाही, आता तुम्ही माणसांनी म्हणता काही जणांचं खुशी राहायचं, आनंद राहायचं. जीवनात एकदाच जीवन आहे म्हणून आपल्या मागच्या वरडाय ठेवायचं का, मागच्यांना ना आपणच आईस करायचे का, ते मला नाही पटत. आपण आपल्या घरच्यांना ठेवायचं वरडत आणि आपण आईस करत हिंडायचं. आता काल माझं काम होतं, महत्वाचंच होतं, तुम्हाला तसं बी माहिती आहे. मला काही जास्त जाऊ वाटत नाही, फिरू वाटत नाही, पण महत्वाचं काम असल्यामुळं मी गेलती. जर लईच अडचणीचं काम असेल आणि त्याच्या सोनाबाईचा नेमकाच फोन आला. म्हणल्या ताई कुठं आहे त्या. मी म्हणलं अहो बाहेर आहे. म्हणलं का हो, तर गुंगीबाई आपली तिच्या पोटातले दुखत होत वाटतं. आता नेमकेच बाहेर. मी म्हणले हाय दीक्षा घरी, द्या दीक्षाकडे लावून. म्हणलं आता मी पण माळावच्या म्हणजे टँडवरच चालते.
म्हणजे एक जीवाला आईच्या जीवाला का नाही आई असली ना तर चौकर लक्ष असते तर पाठीमागं सुद्धा डोळा असते तर लय अवघड परिस्थिती असते भावा बहिणीनं. आई होणं सुखाचं काम नाही आणि ते निभावणं ते तर आई होणं सोपं असेल पण निभावायचं का नाही लय मुश्किल. एवढ्या हातात घेतल्यापणी एवढस लिकरो घेतल्यापासून त्याला चालायपासून बोलायपासून मग विचार करा त्या लेकराला किती काय काय बोलावं लागतं शिकवावं लागतं तेव्हा ते आणि तरी पण उपकाराची फेड म्हणजे सांगायचा उद्देश त्याला आपण अजून एक खेड्यावर बनवू गप्पा मारत मारत. आणि हेड्यावर आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. आपल्याला महत्वाचं काय आहे लाईक आणि शेअर. तर दुसरा पण हेड्या बनवतो नक्कीच संपूर्ण हेड्या बघत जावं तेव्हा तुम्हाला समजल.